जी.आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्यातील तसेच केंद्रातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा एक निर्णय झालेला आहे. काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाचा फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्रातील तसेच राज्य सरकारी पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक खुशखबर आहे. सर्वोच्च न्यायालयानं सिव्हिल रिट याचिका क्रमांक 2490 तसेच केस क्रमांक 8222/2024 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील कम्युटेशन रकमेची वसुली कालमर्यादा आता 15 वर्षाऐवजी फक्त 10 वर्षे 8 महिने म्हणजेच एकूण 128 महिने इतकीच केलेली आहे, इतकी राहणार आहे. हा निर्णय सध्याच्या घसरलेल्या व्याजदरांचा विचार करून देण्यात आला असून पूर्वी 15 वर्षाची वसुली कालमर्यादा जी होती ती अन्यायकारक ठरत असल्याचं न्यायालयानं मान्य केलेले आहे. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. कम्युटेड पेन्शन म्हणजे काय, तर सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचारी आपल्या मासिक पेन्शनचा काही भाग एक रकमे अग्रिम स्वरूपात घेतो. या प्रक्रियेला पेन्शन कम्युटेशन म्हणतात. त्यामुळे काही काळासाठी मासिक पेन्शन जे आहे ती कमी मिळते. पूर्वीची तरतूद काय होती, तर सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कम्युटेशन ऑफ पेन्शन रूल्स 1981 नुसार पूर्ण पेन्शनची पूर्ण बहाली 15 वर्षानंतर केली जात होती. आता बदल जो आहे तो का करण्यात आला, तर सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्याजदर लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळं पेन्शनधारकांचं आर्थिक नुकसान होत होतं. प्रत्यक्षात 128 महिन्यातच कम्युटेशनची रक्कम पूर्णपणे वसूल होते. त्यामुळं त्यानंतर कपात सुरू ठेवणं अन्यायकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे, तर आता पेन्शनधारकांची पूर्ण पेन्शन तब्बल 4 वर्षे 4 महिने आधी बहाल होणार असून यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. हा निर्णय केवळ केंद्र सरकारपुरता मर्यादित नसून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लागू आहे. हा निर्णय पेन्शनधारकांच्या न्यायहक्कांचा विजय असून त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यामुळं निश्चितच या निर्णयाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या या न्यायोचित व लोकहितकारी निर्णयाबद्दल भारत सरकारचं मनपूर्वक अभिनंदन. तर ही होती पेन्शन कम्युटेशन संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.